प्रश्न पहिला, खालीलपैकी कोणते दुसरे नाव भारतीय भूदलात सामील होणाऱ्या हर्मीस 900 स्टारलाइन ड्रोनला देण्यात आले आहे? ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी दृष्टिदाहा. प्रश्न दुसरा, पुढीलपैकी कोणता धातू हा नोबेल मेटल म्हणून ओळखला जातो? ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी सिल्वर. प्रश्न क्रमांक तिसरा, भारतीय राज्यघटनेतील नागरिकांच्या मूलभूत कर्तव्याची तरतूद कोणत्या देशाच्या राज्यघटनेवरून घेण्यात आली आहे? ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी USR म्हणजेच रशिया. प्रश्न क्रमांक 5वा, साई नंदनवन हे लातूर जिल्ह्यातील पर्यटन स्थळ कोठे आहे? ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी चाकूर. प्रश्न क्रमांक 4, अटाकामा वाळवंट कोणत्या खंडात पसरलेले आहे? ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी दक्षिण अमेरिका. प्रश्न क्रमांक 6, निवडणूक आयुक्तांची नेमणूक कोण करतात? ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी राष्ट्रपती. प्रश्न क्रमांक 7, खालीलपैकी कोणता धबधबा कोल्हापूर जिल्ह्यातील आहे? ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी राऊतवाडी. प्रश्न क्रमांक 8, आझाद हिंद सेनेने अंदमान आणि निकोबार बेटे जिंकून त्यास काय नावे दिली? ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी शहीद आणि स्वराज्य. बघा इथं शहीद आहे, शहीद आणि स्वराज्य. प्रश्न क्रमांक 10, लोअर पैनगंगा या आंतरराज्यीय धरण प्रकल्पामध्ये महाराष्ट्रासोबत खालीलपैकी डॅश डॅश हे सहकारी राज्य आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी तेलंगणा. प्रश्न क्रमांक 11, डॅश डॅश हे संप्रेरक शरीरातील ग्लुकोज, मेद व अमिनो आम्ले यांचे चयापचय नियंत्रित करते? ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए इन्सुलिन. प्रश्न क्रमांक 12, जगातील सर्वात उंच रेल्वे ब्रिज कोणत्या नदीवर बांधण्यात येणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए चिनाब. प्रश्न क्रमांक 13, महात्मा ज्योतिबा फुले यांनी कोणत्या संघटनेची स्थापना केली होती? ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी सत्यशोधक समाज. प्रश्न क्रमांक 14, चिंतामणी पार्श्वनाथ भगवान हे जैन तीर्थक्षेत्र कोठे आहे? ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी कचनेर. प्रश्न क्रमांक 15, कोणत्या देशात आंतरराष्ट्रीय गीता महोत्सव 2024चे आयोजन करण्यात आले आहे? ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी श्रीलंका. पुढचा प्रश्न बघण्या अगोदर प्रत्येकाने हा व्हिडिओ लगेच कमेंट करायची आहे की तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून बघताय आणि प्रत्येकाने आपल्या व्हिडिओला लगेच लाईक करायचा आहे. प्रश्न क्रमांक 16, सर्वोच्च न्यायालयाने कोणते कलम हे राज्यघटनेचा आत्मा असून नागरिकांचे स्वतंत्र सर्वोच्च आहे असा निर्वाळा दिला? ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी 21. प्रश्न क्रमांक 17, संपूर्ण सौर ऊर्जेवर चालणारे जगातील पहिले विमानतळ कोणते? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी कोचीन. प्रश्न क्रमांक 18, राधानगरी धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आले आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी भोगावती. प्रश्न क्रमांक 19, भारतीय लष्कराने डॅश डॅश रोजी गोवा पोर्तुगीजांच्या ताब्यातून मुक्त केला? तर बघा 19 डिसेंबर 1961. ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 20, कोणता देश आंतरराष्ट्रीय IP इंडेक्स 2024 मध्ये प्रथम क्रमांकावर आहे? ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए अमेरिका. प्रश्न क्रमांक 21, महाराष्ट्र राज्याची सर्वात लांब सीमा डॅश डॅश या राज्याबरोबर आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी मध्य प्रदेश. प्रश्न क्रमांक 22, इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिलचे मुख्यालय कोठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी दुबई. प्रश्न क्रमांक 23, कोल्हापूर जिल्ह्यातील डॅश डॅश हे ठिकाण प्रति पंढरपूर म्हणून ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए नंदवाळ. प्रश्न क्रमांक 24, दाजीपूर अभयारण्य खालीलपैकी कोणत्या तालुक्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी राधानगरी. प्रश्न क्रमांक 25, पुणे ते छत्रपती संभाजीनगर दरम्यान विकसित करण्यात येणाऱ्या नवीन ग्रीनफील्ड राष्ट्रीय महामार्गची लांबी किती किलोमीटर असणार आहे?
तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी 230. प्रश्न क्रमांक 26 यक्षगान हा लोकनृत्य प्रकार खालीलपैकी कोणत्या राज्यातील आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी कर्नाटक. प्रश्न क्रमांक 27 धनविधेयक हे खालीलपैकी कोणत्या सभागृहात प्रथम मांडले जाते? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए लोकसभा. प्रश्न क्रमांक 28 गॉयटर हा रोग खालीलपैकी कोणत्या खनिजाच्या कमतरतेमुळे होतो? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए आयोडीन. प्रश्न क्रमांक 29 कोणत्या राज्यात इस्रोच्या नवीन प्रक्षेपण केंद्राचे भूमिपूजन करण्यात आले आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी तमिळनाडू. प्रश्न क्रमांक 30 पंडित श्यामकृष्ण वर्मा यांनी इंडिया हाऊस ही संस्था डॅश डॅश या ठिकाणी स्थापन केली? ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए लंडन. पुढचा प्रश्न क्रमांक 31 बघा. महाराष्ट्रातील कोणता जिल्हा सर्वात शेवटी अगदी अलीकडच्या काळात निर्माण केला गेला? तर बघा ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी पालघर. आता कोणत्या साली निर्माण केला गेला मला कमेंट करून लगेच सांगायचं आहे. प्रश्न क्रमांक 32 राज्य वन्यजीव कृती आराखडा तयार करणारे देशातील पहिले राज्य कोणते? ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी महाराष्ट्र. प्रश्न क्रमांक 33 देशातील सर्वात लांबीच्या गुजरात येथे उभारण्यात आलेल्या केबल पुलाचे नाव काय आहे? तर बघा ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी सुदर्शन सेतू. प्रश्न क्रमांक 34 बघा आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो? ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए 2 ऑक्टोंबर. प्रश्न क्रमांक 35 चिपी विमानतळ कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी सिंधुदुर्ग. पुढचा प्रश्न क्रमांक 36 लालसर व पिवळ्या फळात कोणते जीवनसत्व जास्त प्रमाणात असते? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए जीवनसत्व ए. प्रश्न क्रमांक 37 ब्रिटनच्या सर्वोच्च नाईटहूड या पुरस्काराने कोणत्या भारतीय व्यक्तीला सन्मानित करण्यात आले आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी सुनील मित्तल. प्रश्न क्रमांक 38 कोणत्या शहरास भारतीय इलेक्ट्रॉनिक उद्योगांची राजधानी गणले जाते? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए बंगळुरू. पुढचा प्रश्न बघण्या अगोदर प्रत्येकाने आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि व्हिडिओला लाईक करून तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून बघताय मला कमेंट करून नक्की सांगा. प्रश्न क्रमांक 39 पाल्ची समुद्रधुनी खालीलपैकी कोणत्या 2 देशांदरम्यान आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी भारत श्रीलंका. शेवटचा प्रश्न क्रमांक 40 भारताने कोणत्या देशाच्या बाहेर बंदराचे चाबहार बंदराचे संचालन करण्यासाठीच्या करारावर स्वाक्षरी केली आहे? ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी इराण.